रुपालीला इथे आणलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणि आता ती मशीन लावली आहे आणि ते बाळाचे हार्टबीट अँड ऑल सगळं मोजत आहे। जेव्हा दुखते ना तेव्हा असं वाटतं बस झालं, आता नाही थांबू शकत। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर येस, बाळ आलेलं आहे घरी आणि पण मला माझी जी प्रेग्नन्सी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि प्रेग्नन्सी बद्दलचे ऑलरेडी भरपूर क्वेश्चन्स आलेले आहे की माझी प्रेग्नन्सी जर्नी कशी होती, माझा डाएट कसा होता आणि तू असं काय खाल्लं की तुझं बाळ असं छान चुणचुणीत झालं। तर ऍक्च्युली मी खूप काही व्हिडिओज प्रेग्नन्सीमध्ये काढलेले नाही आहे, पण जो काही एक्सपिरियन्स आहे प्रेग्नन्सी मधला तो मी एखाद्या व्हिडिओमध्ये छान तुम्हाला शेअर करेल। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी डिलिव्हरी जर्नी। आणि डिलिव्हरीला जात असताना मी बिलकुलही व्हिडिओचा स्टार्ट एंड किंवा व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळा बोलणं असं काहीही झालेलं नाही आहे। अगदी 2, 4, 5 क्लिप्स आहे आमच्याकडे व्हिडिओज, ते पण मॅक्सिमम टाइम रजतनी शूट केलेले आहे। तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ओव्हरऑल माझी डिलिव्हरी इथे कशी झाली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ऍक्च्युली इथल्या जर्मनीमधल्या डिलिव्हरीचा अनुभव सांगत असताना माझे किती व्हिडिओज होतील मला माहिती नाही, पण जेवढेही व्हिडिओज होतील मी ते अपलोड करेल सो दॅट येणाऱ्या अपकमिंग मॉम्सला खूप जास्ती मदत होईल। कारण जर्मनीमध्ये आणि भारतामधले डिलिव्हरीमध्ये भरपूर फरक आहे। इथले डॉक्टर्स आहेत, इथली पद्धत आहे, प्रत्येक गोष्ट खूप वेगळी आहे, तर त्यात मात्र सगळ्यांना मदत होईल। तर जसं की आपण म्हणतो की प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते, प्रत्येकाचा एक अनुभव वेगळा असतो, तसेच प्रत्येकाची डिलिव्हरी सुद्धा वेगळी असते आणि हे मी खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते। तर काय होतं ना, जेव्हा आपल्याला कळतं की आता आपण आई बाबा होणार आहोत आणि आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यांनी पिरियड्सच्या डेटनुसार ते आपल्याला एक ड्यू डेट काढून देतात। तर माझी ड्यू डेट होती 18 फेब्रुवारी। तर 13 फेब्रुवारीला माझ्या गायनेकोलॉजिस्टकडे मी चेकअप करायला गेली। नॉर्मल जे सांगितलं मी तुम्हाला, एव्हरी वीक मला चेक करायला त्यांनी बोलवलं होतं। कॉन्ट्रॅक्शन्स ते चेक करत राहायचे, तर कॉन्ट्रॅक्शन्स चेक करायला माझ्या डॉक्टरकडे गेली। त्यांनी त्यावेळेस सगळं अल्ट्रासाऊंड वगैरे पण चेक केलं। इव्हन अल्ट्रासाऊंड करत असताना माझ्या आईला सुद्धा त्या रूममध्ये बोलवून घेतलं जेणेकरून बाळाला बघता येईल। मी म्हटलं आता 5 दिवसच राहिले आहेत तसं पण ड्यू डेटला 18 तारखेला, तर तेव्हाही बाळा आई एनी हो बघणारच आहे, पण आईला खूप उत्सुकता होती की इथे अल्ट्रासाऊंड कसं होतं। तर माझ्या डॉक्टरनी विचारलं मला अल्ट्रासाऊंड करत असताना की तुझ्या आईला तुला बोलवायचं आहे का? म्हटलं हो, पहिल्यांदाच आली आहे माझी आई गायनिककडे इथे जर्मनीमध्ये। तर कॉन्ट्रॅक्शन्सच्या वेळेस पण आई कंटिन्यू माझ्यासोबत होती, अल्ट्रासाऊंड करत असताना पण आई सोबत होती। रजत तर नेहमीच माझ्या पूर्ण जर्नीमध्ये सोबत होताच। तर ते सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही विचार केला की चला आता ना 3-4 दिवसामध्ये आपल्याला जावंच लागणार आहे हॉस्पिटलमध्ये। आणि आम्ही 13 तारखेच्या अगोदरच थोडीफार जी माझी पॅकिंग आहे, बॅग पॅक करावं लागते, ती करून घेतली। आता भारतामध्ये हॉस्पिटलमध्ये जे लागणाऱ्या गोष्टी असतात त्या वेगळ्या आहे, इथे मात्र थोडंफार आपल्याला डिफर होतच। तर माझी जी बॅग आहे जी मी पॅक केली ती इथल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या अनुभवावरून मी पॅक केलेली आहे। पण ऑनेस्टली सांगते, मी ती बॅग पॅक करत असताना मी एक युट्यूबर आहे, कायम व्हिडिओज काढत असते, लहान सहान गोष्टी मी शेअर करत असते, खूप सारे फोटोज खूप सारे व्हिडिओज काढायची मला सवय आहे। पण माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मी ही करूच शकली नाही, कारण मी त्या स्थितीमध्ये पण नव्हती की मी सगळ्या गोष्टी एकदम शूट आणि एनर्जेटिकली मी करू शकेल। तर माझी जी पॅकिंग केलेली आहे, जी काही मला आठवेल मी इन फ्युचर तुमच्यासोबत शेअर करेलच, पण मी त्याची व्हिडिओ वगैरे अजिबात काढलेली नाही आहे। तर बॅग वगैरे आम्ही पॅक करून ठेवली आणि 14 तारखेला 13 तारखेला आम्ही चेकअप करून आलो। 14 तारखेला दुपारी मला असं सकाळपासूनच मला होत होतं असं आणि दुखल्यासारखं पोटामध्ये। आणि मेन गोष्ट काय व्हायचं ना की रजत आणि आई दोघंही मला दिवसभरातून कितीतरीदा विचारायचे की काढायची का गाडी, जायचं का हॉस्पिटलला, काय वाटते सांग। असं थोडं पण मी उभी झाली आणि पोटाला हात लावला आणि काहीतरी रिॲक्शन वगैरे असे झाले आपले, समजा चेंज झाले, तर लगेच दोघंही विचारायचे, मजा घ्यायचे माझ्या बेसिकली ते की जायचं का, निघायचं का आपण असं। मग 14 तारखेला जसं आईने म्हटलं खरं खरं सांग तुला काय होतंय, मी म्हटलं अगं मला पोट दुखल्यासारखं होतंय। आता पहिल्यांदा होणाऱ्या आईला कसं करणार ना की कॉन्ट्रॅक्शन्स जे आहे, ज्या कळा येणं आहे, त्या कळा कशा येतात हे बिलकुलही मला समजत नव्हतं। आणि आता हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक आईला ह्या गोष्टी कळत असेल की हो माझ्या वेळेसही असं झालं। जरी तुम्ही 50 वर्षाच्या असाल किंवा 50 वर्षाच्या आजी जरी झालेल्या असाल तरी तुम्हाला कळत असेल की माझ्या पहिल्या वेळेस मला असं होत होतं आणि मला कळालं नाही की ह्याच त्या कळा असतात का। आणि मलाही तेच होतं, साहजिक आहे। तर मला मग आईने सांगितलं की तुला जसं पिरियड्समध्ये दुखतं, पोटामध्ये क्रॅम्प्स येतात, तसं काही होत आहे का? तर म्हटलं थोडं मला दुखत आहे, तर मग जायचं का हॉस्पिटलमध्ये, रिस्क घ्यायला नको। मग आम्ही जशी आमच्या बॅग पॅक होत्या आम्ही तिघही निघालो।
14 तारखेला 12 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यांनी आमचे कॉन्ट्रॅक्शन्स जे आहे ते चेक केले. जवळपास तासभर त्यांनी मला तिथे ठेवलं. त्यानंतर माझं अल्ट्रासाऊंड झालं. अल्ट्रासाऊंडमध्ये पण तिने सगळं चेक केलं. बाळ व्यवस्थित होतं, बाळाचे ठोके व्यवस्थित होते. पण ते म्हटले की हे फॉल्स कॉन्ट्रॅक्शन्स आहेत. फॉल्स कॉन्ट्रॅक्शन्स असतात हे फक्त मी ऐकून होती, पण पहिल्यांदा मी अनुभवलं. 14 तारखेला घरी आल्यानंतर रात्रीचं छान जेवण झालं. आईने मला विचारलं, तू आता तुला काय पाहिजे आता सांगून दे, कारण आता तुझ्या लवकरच डिलिव्हरी होणार आहे. तर मी आपली जे फरमाईश असते ती मी तिच्या समोर सांगत होती, ती मला बनवून देत होती. 15 तारखेला काय झालं ना, सकाळी मी 5:30-6ला जशी आंघोळ केली मिठाच्या पाण्याने छान, कारण माझ्या प्रेग्नन्सीच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मी अजिबात रात्रभर झोपायची नाही. मी सकाळी 5:30-6-7 वाजता वगैरे झोपायची, रात्रभर जागायची. मला झोपच येत नव्हती. माझ्या पोटामध्ये बाळाच्या इतक्या किक्स राहायच्या सुरू, कंटिन्यू त्याचा इतका ऍक्टिव्ह मुवमेंट राहायचं की मी रात्रभर नाही झोपायची. सकाळी मात्र माहिती नाही मला कशी झोप येत होती तर, पण सकाळी मी आंघोळ करून काहीतरी खाऊन झोपायची. सकाळी उठली 15 तारखेला, आंघोळ केली छान, आईकडे गेली. म्हटलं आई मला भूक लागली. आईने छान मला बनवून दिलं नाश्त्याचं, आणि त्यानंतर मी आईच्याच गादीवर जाऊन तिथे झोपून गेली हॉलमध्येच. जवळपास 12-1 वाजता 2 वाजता मी उठली, परत जेवण केलं, आणि मग मी रजतला म्हटलं, रजत आपण तर प्रेग्नन्सी अनाउन्समेंटची व्हिडिओज नाही बनवली. तर म्हटलं अरे असं कसं झालं ना, म्हणजे प्रेग्नन्सी अनाउन्स करायची आहे, सगळ्यांना सांगायचं आहे, ते पण नाही केली. तर मग मी विचार केला चल म्हटलं पटकन मी तयारी करते, आणि मी छान तो लाल ड्रेस वगैरे घातला. त्याच्यामुळे 15 तारखेची जी व्हिडिओ आहे, मी जी प्रेग्नन्सी अनाउन्समेंटची लाल ड्रेसवरची व्हिडिओ अपलोड केली तुम्हाला सांगण्याकरिता. त्या दिवशीचा माझा चेहरा तुम्ही बघितला असेल, प्रॉपर सुजलेला, आणि जे असते ना प्रेग्नंट लेडीचा शेवटच्या महिन्यांचा चेहरा असतो तो तसाच होता. तर व्हिडिओ आम्ही शूट करत होतो, आणि त्याच वेळेस मला ह्या 4-5 मिनिटाच्या व्हिडिओच्या मध्येच थोडंसं एक फील झालं, आणि नंतर मग मी वॉशरूममध्ये जाऊन वगैरे चेक केलं. तर म्हटलं आईला असं होत आहे, मला जरा पाणी दिसतंय बरं. तर आईने म्हटलं की खूप पटपट जात आहे का तुला पाणी? म्हटलं नाही, पण मला थोडं थोडं. तर मग तिने चेक केलं. जसं आता आपली आई आपल्यासोबत चांगली ट्रान्सपरन्सी असते सगळ्या गोष्टींमध्ये. तर म्हणे की नाही, पण आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. तर एक असते वॉटर ब्रेक होणं. तर वॉटर ब्रेकमध्ये मी याच्यासाठी सांगत आहे की जेणेकरून पहिल्या होणाऱ्या आईंना थोडीफार मदतच होईल याच्यामधनं. आणि ऑफकोर्स आता आपल्याकडे इतक्या व्हिडिओज असतात ना, आणि मी तर म्हणते मी फक्त अनुभव सांगत, ही माझी जर्नी आहे. प्रत्येकाची जर्नी, प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. तर माझ्यापेक्षा जास्ती तुम्ही जे डॉक्टर्स आहे, काही चांगल्या डॉक्टर्सच्या मी लिंक आहे त्या शेअर करेल, ज्यांच्या व्हिडिओज मी बघितल्या. एकदम जेन्युअनली त्यांनी एकदम छान शांतपणे चांगल्या पद्धतीने प्रत्येक मंथ बद्दल सांगितलेलं आहे. तुमच्या 3ऱ्या महिन्यात काय असतं, 4थ्या महिन्यात काय असतं, 5व्या महिन्यात काय असतं, सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान पद्धतीने शेअर केल्या आहे. अशा काही डॉक्टर्सचे व्हिडिओज मी पाहायची, त्यांच्या लिंक्स मी वाटल्यास माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करते. ओके, तर आपण आपल्या आता विषयावर येऊया. तर वॉटर ब्रेक होणं म्हणजे काय की एकदम कंटिन्युअसली तुम्हाला म्हणजे बेसिकली गर्भपिशवीमधलं जे पाणी असतं, एम्नियोटिक फ्लुइड असतं, ते पटापट निघणं, आणि ते कंटिन्युअसली निघत राहतं, ते थांबत नाही. पण माझ्या केसमध्ये ऍक्च्युली वॉटर ब्रेक नव्हतं झालं, वॉटर डिस्चार्ज झालं होतं. थोडं कंटिन्युएशन मध्ये निघत होतं. आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं होतं छान वांग्याचं भरीत, भाकर, पत्ताकोबीचं बेसन, ठेचा, असं छान आईनी ऍक्च्युली स्वयंपाक करायचं आम्ही ठरवलं होतं. तर आईनी तो स्वयंपाक करायला सुरुवात केली होती, आणि हे सगळं झालं. तर आईनी पटापट स्वयंपाक आटोपला. आम्ही तिघांनी बसून लिटरली आम्ही बेडरूम मध्ये, ते 2 जण बेडवर बसले होते, आणि मी त्याच्या ऑफिस चेअरवर जाऊन बसलेली होती, आणि आम्ही जेवण केलं. तर ती एक क्लिप तुम्ही इथे बघू शकता. डिलिव्हरीची वेळ, दवाखान्यात जायचं आहे. 8:15 झाले आहेत. आम्ही बसलोय जेवायला. नमस्कार कर हात जोडून. देवाची पाय लागते, आईला मिठी मारते, नवऱ्याच्या पाया, नवऱ्याला मिठी मारते. घे गाई, नवऱ्याला मिठी मारते, पकड का. शेवटचा आजचा दुस्तोगांचा दिवस रे. मग आपण 3 जण, 4 जण होऊ आपण, 4 जण होऊ. तसं तर राहू, पण आता आम्ही दोघं आयुष्यात शेवटपर्यंत दोघं नाही राहणार ना कधी. चला नमस्कार कर रजत. त्यानंतर आम्ही जे काही आमच्याकडे सामान होतं ते पटापट घेऊन निघालो, आणि पाऊस सुरू होता त्या दिवशी. आई आणि रजत मला कारमध्ये बसायसाठी, उतरायसाठी कायम मदत करत होती 9व्या महिन्यामध्ये. आणि मग त्यानंतर आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये पोहोचलो.
तर त्याची इथे एक क्लिप आहे. तर आता वाजले रात्रीचे 9:15 आणि रुपालीला इथे आणलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. कोणत्या चेअरवर बसून आणलं? मोठी. अच्छा मी आत्ता होतो त्या. हां बघितली चेअरवर बसून, कारण मी गाडी पार्क करत होतो, तिला चेअरवर बसून त्यांनी वर आणलं लगेच. आणि आता ती मशीन लावली आहे आणि ते बाळाचे हार्टबीट अँड ऑल सगळं मोजत आहेत. आणि मग जवळपास अर्धा तास हे कॅल्क्युलेशन घेतील आणि मग त्यानंतर दुसरी डॉक्टर येतील आणि मग त्या चेक करतील काय आहे. तिसऱ्यांदा आली मी या रूम मध्ये, जेव्हा ऍडमिट केलं तेव्हा 2दा आली होती. कॉन्ट्रॅक्शन्स झाले, अल्ट्रासाऊंड झालं आणि त्यानंतर त्यांनी मला ऍडमिट करून घेतलं. तर ऍडमिट करत असताना जी माझी रूम होती त्याचा रूमचा एक मी टूर तुम्हाला इथे देते. तर आता आपण रूममध्ये आलेलो आहे. ही रूम आहे आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये जेव्हा हिला फूड पॉयझनिंग झालं होतं थोडंसं आणि ॲडमिट केलं होतं, तर ॲक्च्युली हॉस्पिटल हेच होतं. तर अशाच प्रकारची सेम रूम आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. आणि त्यांनी इथे आणखीन बेड होते, तर ते त्यांनी बेड बाहेर घेऊन गेले, कारण हिला आता आपण जेवढे कळा आल्या पाहिजे किंवा कळा येत आहे, त्यामुळे त्यांनी फिरायला सांगितलंय. त्यामुळे त्यांनी इथे जे बेड आहे ते बाहेर घेऊन चालले गेले आणि म्हटलं की तू आता इथे फिरत राहा, मस्त झोपू नको, झोपशील तर काही होणार नाही, फिरत राहा. बिलकुल. तर आता म्हणून चक्रा मारणं चालू आहे. आणि हा बेड आहे, इथे टेबल आहे आणि तिकडे एक खुर्ची, इकडे खुर्ची, ते मी बसले, ते आई बसले. TV मात्र माहीत नाही यांनी असं उंचावर का लावला आहे. बहुतेक बेडवर झोपून आरामात बघता आला पाहिजे पेशंटला, आणि बेडवर झोपून आरामात बघता आला पाहिजे म्हणून त्यांनी तिथे बेड लावलेला आहे. आणि बाकी रूम अगदी रिकामी आहे, काही रूम. हा बाकी जसं कपाट आहे, जॅकेट अडकवायला, बाळाचं डायपर चेंज करायचं आहे. तर बाळाला इथे झोपून याच्यावर झोपवायचं, डायपर चेंज करायचं. ॲक्च्युली तर ह्या रूममध्ये ते डायपर नाही, ते डायपर वगैरे ठेवलेले असतात. हे जॅकेट अडकवायचं आहे आणि तिकडे कपाट आहेत. 3 बेड लागतात, तर म्हणून एक कपाट इकडे आहे आणि 2 कपाट इकडे आहेत. तर अशा प्रकारचे. आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये पण सगळं आहे. आंघोळ वगैरे करायला बसायला छान स्टूल वगैरे, स्टूल आहे, शॉवर आहे, इथे शॉवर कर्टन नॉर्मल. इथे हेअर ड्रायर नाही दिसतं, त्या रूम मध्ये हेअर ड्रायर. ती रूम जास्त सगळे जास्ती सुखसोयीने सुसज्ज होती. ओके. तर अशा प्रकारची रूम आहे आणि इथे आपल्या चक्रा मारणं चालू झालेलं आहे. तर कसं वाटतंय तुला? जेव्हा दुखते ना तेव्हा असं वाटतं बस झालं, आता नाही थांबू शकत. दुखत नाही तर ठीक वाटतंय. दुखेल काय नाही, काय प्रॉब्लेम नाही, सहन करू शकते. तर चला मग, रुपाली आता थोडंसं चक्रा मारते, आम्ही थोडंसं बसतो आता इकडे. आणि काय होतंय पुढे, काही इंटरेस्टिंग झालं तर तुम्हाला कळवूच पुढे व्हिडिओमध्ये.